तर मित्रांनो आता मी आलेलो आहे रानामध्ये. रानाची मजा तुम्हाला दाखवतो काय मस्तपैकी. आम्ही गाडी वगैरे घेऊन आले. आमची भाऊजी तिकडे काम करतात आणि जसं आम्ही आलेलो इथं मस्त वगैरे. तो आपण बोलतो मुंबई ठिकाणी बुट्टा होतो, आपण मक्याचं कणीस बोलतो. शेतामध्ये भाजायचं काम चालू आहे मित्र. कसे भाजतात ते तुम्हाला दाखवतो बघा. वो साला ड्रम है ना, वो धोता नहीं ड्रम। तो कितना इधर से निकल जाएंगे, पानी लेंगे, सड़क बंद हो जाएंगे जो काम खत्म। आणि हे जांभळाचं झाड. जांभळ काय पडलेले नाहीत, छोटे छोटे दिसतात. ते सगळे खराब झालेत शेतामधले. आणि इकडे बघा फूल एकदम उगवलेत आणि बाजूला नदी आहे. मस्त आहे वातावरण मध्ये आलो शेतामध्ये. पूर्ण क्लायमेट एकदम मस्त आहे. इकडे रस्त्याचं काम सुरू आहे मित्रांनो. एक्सप्रेसवे बनणार आहे आमच्या इथून. इकडं आम्ही इकडे ह्या साईडला आमचं गाव आहे. ऊसाची शेती, मक्याची शेती आहे. हे लोक सगळ्यांनी इथूनच काढून घेऊन गेले शेतातून. शेती आणि हे म्हणजे मका आणि हे सगळं त्यांनी तिथून काढून इकडं भाजतात आणि खातात आहे. शेती आहे कोणाची दुसऱ्यांची शेती आहे ती कोणाची आपल्याला काय माहिती नाही आहे. तर ते लोक मस्त ड्रायव्हरवाले हे लोक गाड्या बिड्या घेऊन येतात. ते मस्त इथं लावतात आणि मस्त भाजतात आहे, खातात आहे. त्यांना माहीत नाही जर कोणी शेतातला जो मालक आला आणि जर बघितलं तर त्यांना किती वाढ. पण जोपर्यंत कोण नाही तर ते लोक काढून मस्त हे खातात आहे. आणि काय वातावरण एकदम काय हवा येते. गावाला मजाच वेगळी असते. आणि मेन बात तर थंड वातावरण आहे. मुंबईला भयंकर गरम होते. त्यामुळे सुट्टीमध्ये आम्ही मस्त इकडे आलेलो आहे. एन्जॉय. ते निसर्ग काय मस्त दिसतोय. नदी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दिसली नसेल नदी. ह्या साईडून दाखवतो तुम्हाला नदी. बघा काय बाजूलाच नदी आहे, पुन्हा त्या बाजूला हायवे. तो जुना हायवे आणि हा मोठा एक्सप्रेस बघतो. अशी बघा नदी. हा ब्रिज आहे इकडे, या साईडला नदी आहे. आपण नक्कीच नदीचा पण ब्लॉग बनवणार आहे. 2 ते 3 दिवसांनी आपण बनवणार आहे नदीचा. सुंदर असं वातावरण आहे. झाडे बघा किती मस्त. हवा तर किती चालले एकदम. हवा भरपूर चालू आहे. हवा तर काय विचारूच लागायचं. हवाच हवा एकदम मस्त आहे. आणि हा बघा आभाळ बघा काय दिसतंय छान. आणि संध्याकाळचा मोसम आहे मित्रांनो. संध्याकाळ होत आली. वाजले 6 साडेसहा वाजलेलेत. ह्या टायमाला मी तुम्हाला दाखवतोय दृश्य किती छान आहे. असंच आम्ही जस्ट फिरायला आलो होतो की बघूया कसं काय वाटतंय संध्याकाळचं. कारण आम्ही दुपारचंच मोस्टली सकाळचंच फिरतो. तर मी बोलत चला जाऊया एकदा बाहेर, जरा पोड्या रस्त्यावरती जाऊन येऊया, फिरून येऊया की काय काय कामं सुरू आहेत आणि काय चाललंय, कसं काय चाललंय ते बघितलं पाहिजे. कारण की आम्ही येतो फक्त 4-5 दिवसच येतो, जास्त दिवस येत नाही. कारण की आपल्याला सुट्टी भेटत नाही, काम कंटिन्यू करावं लागतं. तरी मी माझा प्रयत्न सुरू की तुम्हाला जितकं दाखवण्यात येईल मी तेवढं आलो तर दाखवून देतो. आणि मला नक्कीच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा की जेणेकरून मी भरभरून व्हिडिओ टाकू आणि भरपूर मी व्हिडिओ बनवू आणि तुमचे असेच व्ह्यूज होते. तर मित्रांनो असं आहे की बघा ह्या साईडला पूर्ण काम सुरू आहे. मेन बात तर तुम्हाला सांगायचं विसरलो की ह्या साईडला भरपूर असे मोर आहेत. आवाज येतो का नाही तुम्हाला काय माहीत नाही कॅमेऱ्यामधून. मला आवाज येतोय, दिसणार तर नाही पण आवाज येतोय. मोर आहेत, भरपूर असे मोर आहेत. माव करतो ते मोर तर भरपूर आहे तिकडे. मोर बघायला भेटतात. आणि सकाळी जर लवकर आपण उठलो ना, मोर पुन्हा म्हणजे अनेक प्रकार वेगवेगळे प्राणी सकाळी म्हणजे पहाटे 5 नंतर जर आपण उठलो तर गौरेडे असे रेडा म्हणजे गौरेडे असे बोलतो आमच्या तर. पण ते सकाळी पहाटे सगळे प्राणी दिसतात. त्यामुळे आम्ही जास्त करून म्हणजे सकाळी भीतो. म्हणजे आम्ही लोक कसं जाणार सकाळी. आता ठीक आहे गाडी आहे म्हणून आपण जाऊ शकतोय. गाडी असल्यामुळे आम्ही काय करतो सकाळी जरा लवकर उठायचा प्रयत्न करतो आणि जायचं बघतो की नेमके आम्हाला कोणते प्राणी बघायला मिळेल. त्या दिवशी आम्हाला कोल्हा दिसले. 2 का 3 कोल्हे होते रस्त्याला. चालत पळत होते. त्यानंतर 4 मोर दिसले सकाळीच. पण
पण ते आम्हाला जे बघायचं होतं ते बघायलाच भेटलं नाही. ते असं गवरेडा असतो तो बघायला नाही भेटला मोस्टली. तर आम्ही रोज सकाळी उठतो त्यासाठी बघायला आणि रोज मी व्हिडिओ काढतो आहे तसा पण काय होतं माहिती आहे का की मला ते व्हिडिओ काढायचा पण ते दिसतच नाही गवरेडा. नक्की मी बघणार आहे, मला तर दिसला ना गवरेडा कधी, तर नक्कीच मला आहे ना कॅप्चर करायचं आहे फोनमध्ये, नेमकी कसं आहे तुम्हाला पण दाखवायचं आहे. असा अनुभव आहे मित्रांनो, म्हणजे असे बरेच प्राणी आहेत. तर मी आता झाले संध्याकाळ, तर मित्रांनो असंच मी रोज व्हिडिओ करत राहतो आणि तुम्ही नक्कीच बघत राहा, प्रेम देत राहा आणि असे सपोर्ट करत राहा मला. मी भरभरून व्हिडिओ बनवू अलग अलग. मी तर कॉमेडी शॉर्ट जास्त बनवतो, लॉंग व्हिडिओ म्हणजे कधी तुम्हाला असं मी बाहेर फिरायला गेलो तर मग ब्लॉग टाकतो, तसं शॉर्ट्स व्हिडिओ भरपूर मी करत असतो डेली. तर चला मित्रांनो, धन्यवाद, चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बघूया काय बघायला भेटलं उद्या परवा, तुम्ही नक्की कॅचअप करेल आणि पुन्हा दाखवतो तुम्हाला. चला भेटूया, बाय बाय. बघा काय मस्त भासत आहे पिकाऱ्यावरती, आवाज बघा. हा 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 गावची मजा. एक साईडून भाजत आले. आता मी आणि भाऊजी जातो आणि मस्त स्वाद घेतो याचा एकदम मस्तपैकी भाजलेले कणीस. तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग हा आपल्या शेतीतला, तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.